राहुल गांधीनं ट्विट केला, स्मॅश द पॅट्रियार्की. म्हणजे जे पुरुषत्व आहे ते लेडीजला थोडंसं मान सन्मान जास्त द्यायला पाहिजे. हा तोच माणूस आहे ज्यांनी ट्रिपल तलाकला विरोध केला होता. हा तोच माणूस आहे ज्यांनी जे महिलांना आरक्षण भेटतंय पार्लमेंटमध्ये वगैरे त्या आरक्षणाला विरोध केला होता. हा तोच माणूस आहे ज्यानं हर वेळेस मोठ्या मोठ्या जे महिलांसाठी कामं होतात त्यांना विरोध केला. आज भारतातल्या जे महिला आहेत ते फायटर प्लेन चालवायला, आज ऑपरेशन सिंदूर सारख्या जे ऑपरेशन केले भारताने त्याला लीड करणाऱ्या महिलाच होत्या. आपण काय बघतो आणि काय होतंय हे थोडंसं बघा. पेट्रियार्की भाऊ म्हणजे बोलताना तरी सुचलं पाहिजे ना की काय बोलायलो, मी कोण आहे, मी आतापर्यंत जेवढे जेवढे महिलांसाठी कामं आलेले आहेत त्यांना विरोधच केलेला आहे, त्यांच्यासाठी मी काहीही बोललेलो आहे, हिंदूंसाठी, हिंदूंच्या कल्चरसाठी आणि ते मनुस्मृती जे लावलं होतं त्याच्यासाठी यानं काहीही बोलला आणि यानं म्हणतोय स्मॅश पेट्रियार्की. पहिली गोष्ट याच्या भेजा चांगला करायला पाहिजे. पहिली गोष्ट याच्या दिमागामध्ये बसवायला पाहिजे की पेट्रियार्की काय असते, महिलांना आज काय. अरे फायटर प्लेन चालवायला ऑपरेशन सिंदूर सारखे जर म्हणजे ऑपरेशन जर लेडीज करत असेल, समोर फ्रंट जर लेडीज होत असतील, अजून लेडीजला काय पाहिजे. आज मोठ्या मोठ्या बॉलिवूड ऍक्ट्रेस बघा तिथे लेडीज आहेत जास्त. बघा तुम्ही खूप जास्त गोष्टी तुम्ही बघत नाहीये कुठं लेडीज पोहोचल्या आज भारतातल्या आणि कुठं काय काय आपण कुठं कुठं चाललो. आज राष्ट्रपती भारताची लेडीज आहे, फायनान्स मिनिस्टर भारताची लेडीज आहे, दिल्लीची मुख्यमंत्री लेडीज आहे. कुठं चालला देश, कुठं चालला. आणि हा माणूस येऊन पॅट्रियार्कीला दूर करणार आहे आणि यांना ऐकणारे सगळेजण, जेवढे जण 100% जे याला सपोर्ट करतात ना, 50% तर पेडच राहतात, 50% चुती राहतात. यांना खरंच दिसते का भारतामधलं काय व्हायलं किंवा आपण कुठे चाललो, भारतामधले लेडीज आज कुठे स्टँड करताय ते समजत नाहीये. सगळ्यात पहिले बेटी बचाव बेटी पढावला यानंच विरोध केला होता, याच्याच पार्टीने विरोध केला होता. असे खूप सारे आहेत, मी जर गिनून दाखवलं ना तर खूप सारे होतात. पण येऊन आता समोर देशाच्या समोर एक इव्हेंट घेतो, फक्त लेडीजचा इव्हेंट घेतो, पप्प्या घेतात तिथे लेडीज, त्यांना हक करतात, त्यांच्या गळे मिसळतात, त्यांना चुटकू चुटकू सेल्फी घेतात. आणि हाच माणूस मेलोनीच्या विषयी काय बोलला होता, इटलीची राष्ट्रपती काय बोलला होता तिच्याबद्दल असं. हे सगळ्या गोष्टी ज्या असतात ना हे राऊंड असतात. राष्ट्रपती झालं, फायनान्स मिनिस्टर झालं किंवा ते इटलीची हे आहे प्रेसिडेंट मेलोनी, तिच्या विरोधात यानं लेडीजच्या साठी कधीही यानं सपोर्ट केला नाही, लेडीजचा कधीही अपमानच केला. आणि देशाच्या समोर येऊन म्हणजे स्मॅश पेट्रियार्की. तुमची काय राय कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.